SBP क्लासेसमध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता 6वी विषय गणित सराव संचयक आपण पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, शेजारील आकृतीवरून नावे लिहायची आहेत आपल्याला. तर बघा, आता एक रेषीय बिंदू आपल्याला शोधायचे. एक रेषीय बिंदू म्हणजे काय, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. एक रेषीय बिंदू म्हणजे एका रेषेवर दोनापेक्षा जास्त असणारे बिंदू. तर आता आपण पाहूया एक रेषीय बिंदू कुठे आहेत ते. आता तर बघा, आता तुम्हाला ही रेषा दिसत असेल, ही रेषा सरळ रेषा. आपण मगाशी शिकलो होतो, एका सरळ रेषेवर दोनपेक्षा जास्त बिंदू असल्यास त्यांना आपण एक रेषीय बिंदू म्हणतो. तर बघा, एका रेषेवर एम, हा ओ आणि हा टी हे 3 बिंदू आलेत. म्हणजे MOT हे एक रेषीय बिंदू झाले. बघा, बिंदू MOT, बिंदू MOT एकाच रेषेवर आहेत, सरळ रेषेवर. दुसरं आहे बघा, ही रेषा पाहू आपण आता. ह्या रेषेवर RON बघा, बिंदू RON हे एका सरळ रेषेवर आहेत. आता यांना POS यांना एक रेषे म्हणता येईल का आपल्याला? नाही, हे सरळ रेषेवर नाहीत, एका सरळ रेषेवर नाहीत, म्हणून त्यांना आपण एक रेषीय बिंदू नाही म्हणणार. चला, तर आपण किरण पाहूया. किरण म्हणजे काय? एकाच दिशेने सरळ जाणारी रेषा. बघा, इथून हा त्यांच्या आरंभबिंदू आहे. ओ हा त्यांच्या आरंभबिंदू. या आरंभबिंदूपासून हा एक किरण, हा दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि 6वा किरण गेलेला आहे. 6 किरण आहेत. ओ बिंदूमधून निघालेले 6 किरण आहेत. तर आता किरणचे नाव कसे लिहिणार आपण? किरण OP. बघा, किरण OP. ओ पासून त्याच्या आरंभबिंदू आहे, पी कडे ती किरण निघालेलं आहे. नंतर किरण ON, किरण ON, किरण OT, किरण OT, किरण OS, किरण OS, किरण OR, किरण OR आणि किरण OM. एक किरण झाली. याच्यातला जे प्रश्न आहे तो आपण बघा. आता रेषाखंड आपण शिकलो होतो. बघा, रेषेचा एक छोटासा भाग किंवा रेषेचा एक छोटासा तुकडा. रेषेला बाण दाखवलेले असतात आणि रेषाखंडाला अंत्यबिंदू असतात, त्यांना अंत्यबिंदू म्हणतात. या बिंदू पलीकडे रेषाखंड नसतं. तर आता तुम्ही म्हणणार की यांना बाण दाखवली ही रेषा आहे, पण आपण रेषा नाही, आपण बिंदूपासूनच त्याचा उपयोग करणार आहोत. हा अंत्यबिंदू आणि हा अंत्यबिंदू हे. तर मग आपण रेख म्हणणार, रेषाखंडाला रेखा म्हणतात. रेख MT कुठे? बघा, रेख M आणि T फक्त ह्या बिंदूपासून तर ह्या बिंदूपर्यंत लक्षात घ्या. हा झाला रेषाखंड. रेषाखंडाच्या पुढे जर आपण रेषा वाढवली आणि बाण दाखवलं तर ती रेषा होती. आपण फक्त रेषाखंड लक्षात घेणार आहोत. रेषाखंड काय? ह्या M बिंदूपासून तर T बिंदूपर्यंत केवळ एवढाच भाग, एवढाच तुकडा MT. आता रेख RN कुठे? बघा, ह्या R बिंदूपासून तर N बिंदूपर्यंत फक्त N, RN. रेख PO, रेख बघा, हा P
ओ किंवा ओ पी असंही म्हटलं तरी चालेल. पी ओ किंवा ओ पी. बघा ह्या बिंदूपासून तर ह्या बिंदूपर्यंत रेख पी ओ, रेख पी ओ किंवा ओ पी असंही आपण त्याला म्हणू शकतो. रेख एन ओ, रेख एन ओ किंवा ओ एन, रेख टी ओ, रेख टी बिंदूपासून तर ओ बिंदूपर्यंत टी ओ किंवा ओ टी, रेख एस ओ किंवा ओ एस, आर ओ किंवा ओ आर, एम ओ किंवा ओ एम. हे झाले रेख म्हणजेच रेषाखंड. आता आपण रेषा पाहणार आहोत. रेषा रेषा हे आपण पाहिलं होतं दोनही बाजूला, दोनही विरुद्ध बाजूला अमर्यादितपणे वाढत जाणारी रेषा. आता बघा ही सरळ रेषा आहे. बघा ही एम बाजूने वाढत जाणार आहे आणि टी बाजूने वाढत जाणार आहे. एम या दिशेने वाढणार, टी या दिशेने वाढणार, म्हणून रेषा एम टी किंवा टी एम. आता रेषा दुसरी रेषा आहे ही सरळ रेषा. बघा रेषा आर एन किंवा एन आर. आता यांना आपण रेषा म्हणणार का? नाही म्हणू शकत, कारण हे सरळ रेषा नाही आहे. विरुद्ध बाजूला ते जात नाही आहेत, एका सरळ रेषेत ते नाही आहेत. तुम्हाला हे समजलं असेल. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आता बघा शेजारील रेषेची वेगवेगळी नावे लिहा. आता बघा नावे आपण मागच्या व्हिडिओत पाहिलं होतं. रेषेला आपण पूर्ण रेषेला एकच अक्षराने जर नाव दाखवायचे असेल तर आपण छोट्या इंग्रजी अक्षराने दर्शवतो. तर आपण रेषा एल असं त्याला म्हणणार, रेषा एल. आता बघा आता बिंदूवरून रेषेचे नाव आपण पाहणार आहोत. रेषा ए डी, रेषा ए डी, रेषा ए डी. हे लक्षात नका घेऊ आता सध्या, फक्त 2 अक्षरं लक्षात घ्या. ए डी. नंतर आपण रेषा बी डी, रेषा बी डी एवढी रेषा आपण आधी पाहिली. ह्या बिंदूपासून ह्या बिंदूकडे वाढत जाणारी ए डी आणि आता बी डी. नंतर आपण सी डी, ए डी, बी डी आणि सी डी. आता अजून पाहूया आपण, परत नावं त्याला देता येतील आपल्याला. ए सी, नंतर ए बी, आता तुम्हाला लक्षात आलं असेल आपण वेगवेगळ्या प्रकारे रेषेला नावं देऊ शकतो. परत एक वेळा आपण मी सांगतो तुम्हाला, रिपीट करतो. रेषा एल एकाच नावाने दाखवायची असेल तर रेषा एल. नंतर रेषा ए डी, रेषा बी डी, रेषा सी डी, नंतर रेषा ए सी, नंतर रेषा ए बी. आता आपण जोड्या लावलेल्या पाहूया. आता ही जी तुम्हाला रेषा दिसते या दोन्ही बाजूला बाण दर्शवला आहे, म्हणजे दोनही विरुद्ध बाजूला बाण आहेत. ह्या दिशेने ती वाढत जाणार आणि ह्या दिशेने वाढत जाणार, दोनही विरुद्ध दिशेला ती वाढत जाणार आहे. आपण अमर्यादित वाढणाऱ्या रेषेला काय म्हणतो? रेषा. म्हणून त्याला आपण रेषा म्हणणार. आणि दोनही बाजूला बिंदू दर्शवलेले असेल, बाण नाही, बिंदू. हे अंत्यबिंदू आहेत, यांना अंत्यबिंदू म्हणतात.
तर हे दोनही बाजूला सरळ रेषेच्या दोनही बाजूला बिंदू असल्यास त्याला आपण रेषाखंड म्हणतात. रेषाखंड. आणि आपण मगाशी शिकलो होतो सपाट पृष्ठभागाला प्रतल म्हणतात. प्रतल. आणि एका बाजूला बिंदू आणि दुसऱ्या बाजूकडे बाण, म्हणजे या बिंदूपासून तो आरंभ होतो तर या बाण दाखवलेल्या दिशेने ते वाढत जाते. याला म्हणणार आपण किरण. किरण. तुमच्या लक्षात आलं असेल. खाली दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून त्यातील समांतर रेषा, एकसंपाती रेषा व संपात बिंदू आपल्याला शोधायचे. पण आधी आपण समांतर रेषा शोधूया. समांतर रेषा म्हणजे काय? एकाच प्रतलात असणाऱ्या, एकमेकींना न छेदणाऱ्या, समान अंतरावर असणाऱ्या रेषांना आपण समांतर रेषा म्हणतो. आता बघा, आपण रेषा एम व रेषा क्यू या समांतर रेषा आहेत. रेषा एम व रेषा क्यू. आता बघा, रेषा एम कुठे पाहूया. रेषा एम आणि क्यू या दोन रेषा लक्षात घ्या. ही एक रेषा आणि ही एक रेषा. या एम रेषा आणि क्यू रेषा या सरळ आहेत, एकमेकांना न छेदणाऱ्या आहेत, समान अंतरावर आहेत. नंतर आहे रेषा बी व रेषा एम. रेषा बी व रेषा एम या दोन रेषा लक्षात घ्या. या एकमेकांना समांतर आहेत, हे एकमेकांना छेदू शकत नाही. हे अंतर आणि हे अंतर समान आहे, त्यामुळे ते एकमेकांना छेदू शकत नाही. रेषा बी व रेषा क्यू. रेषा बी व रेषा क्यू बघा, ही रेषा आणि ही रेषा समांतर आहे. इथून इथपर्यंत जे अंतर आणि हे अंतर समान आहे, त्यामुळे ते एकमेकांना छेदणार नाहीत. त्यानंतर आहे रेषा ए व रेषा पी. रेषा ए व रेषा पी ही रेषा आणि ही रेषा एकमेकांना समांतर आहे. यांच्यातील हे अंतर आणि हे अंतर समान आहे. आता एकसंपाती रेषा पाहूया आपण. एकसंपाती रेषा म्हणजे काय? एका बिंदूतून दोनपेक्षा जास्त रेषा एकाच बिंदूतून छेदत असतील तर त्यांना आपण एकसंपाती रेषा असे म्हणतो. एकाच बिंदूतून दोनपेक्षा अधिक रेषा छेदत असतील तर त्यांना एकसंपाती रेषा असे म्हणतो. बघा, आता हा जो बिंदू आहे ए बिंदू, या ए बिंदूमध्ये रेषा ए, रेषा बी, रेषा सी आणि रेषा ए डी या रेषा एकमेकांना, ही रेषा, ही जी सरळ आलेली ही रेषा, ए रेषा, बी रेषा आणि सी रेषा ए बिंदूत छेदत आहेत, म्हणून त्यांना आपण एकसंपाती रेषा म्हणणार. तर आपण त्या रेषा कोणत्या आहेत ते पाहूया. ए डी म्हणजे ही ए डी ही मोठी रेषा. त्यानंतर ए बी, रेषा ए, रेषा बी आणि रेषा सी. रेषा ए, रेषा बी व रेषा सी. आता दुसरं एकसंपाती रेषा कोणत्या? ही मोठी रेषा आणि ह्या दोन, या तीन रेषा एका डी बिंदूत छेदत आहेत, म्हणून रेषा ए डी व रेषा पी व रेषा क्यू हे एका डी बिंदूत छेदत आहेत, म्हणून आपण त्यांना एकसंपाती रेषा असे म्हणाल. आता रेषा एम व रेषा ए डी या एका बिंदूत छेदत आहेत, पण त्या दोनपेक्षा जास्त नाहीत. दोनपेक्षा जास्त रेषा एका बिंदूतून छेदल्या पाहिजे, त्यांना आपण एकसंपाती रेषा असे
म्हणणार. आता संपात बिंदू काय, तर ती दोनपेक्षा जास्त रेषा ज्या बिंदूत छेदतात त्या बिंदूला आपण संपात बिंदू म्हणतात. दोनपेक्षा जास्त रेषा ज्या एका बिंदूतून छेदतात त्याला आपण संपात बिंदू असे म्हणतो. तर बघा, हे 1, 2, 3 आणि 4 या 4 रेषा ए बिंदू छेदतात म्हणून हा ए बिंदू संपात बिंदू आहे. त्यानंतर ही रेषा ए डी ही मोठी रेषा आणि रेषा पी आणि रेषा क्यू या डी बिंदू छेदत आहेत म्हणून संपात बिंदू कोणते कोणते आले, संपात बिंदू ए आणि संपात बिंदू डी. आपण बिंदू सीला संपात बिंदू म्हणू शकतो का, नाही, कारण याच्यात दोनच रेषा छेदलेल्या आहेत. आपल्याला दोनपेक्षा जास्त रेषा छेदलेल्या हव्या आहेत म्हणून सीला आपण संपात बिंदू नाही म्हणणार. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.